पिंकीची आई मंदिरात जाऊन घरी येते आणि ती बघते तर काय, अजूनपर्यंत पिंकी निवांत झोपलेली असते. अरे देवा, या मुलीचं काय होणार आहे काय माहिती. अगं ए पिंकी, अजून किती झोपणार आहेस तू? तुला काय कामाला बिमाला जायचं नाहीये का? मी तर मंदिरलाच जाऊन बी आले. आईच्या गावात एवढा लेट झाला मला. माझी तर आता लई वाट लागणार आहे बघ. अगं ये येडपट, आता पटकन तयार हो आणि बस पकड. चालत गेलीस तर तुझा अजून वेळ जाईल. हो आई. मग पिंकी पटापट तयार होऊन बस स्टँडवर जाते. आई शपथ बाबा गणपत, हे काय, माझ्या या डब्बा फोनला पण आत्ताच बंद पडायचं होतं का? मोठ्या आणि छोट्या मॅडमांनी मला आत्तापर्यंत 50 फोन केलेले असतील. रातच्यालाच मला फोन चार्ज करायला पाहिजे होता आणि मगच झोपायला पाहिजे होतं. पिंकीला काही वाचता येत नसल्यामुळे ती तिथे एका माणसाला विचारते, अहो सांगा ना दादा, ही बस गांधी कॉलनीला जाईल ना? ते ना जरा, मला लिहायला वाचायला येत नाही ना, म्हणून विचारतीये तुम्हासनी. हो हो, ही बस तिकडे नक्की जाईल, यात बसून जातो मी. ठीक आहे भाऊ, खूप खूप धन्यवाद. मग पिंकी त्या बसमध्ये बसून जाते आणि तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव येतो. हो ताई, चला पटकन, तिकीटचे पैसे द्या. हे घ्या कंडक्टर भाऊ, 5 रुपये. मला गांधी कॉलनीला उतरायचे. गांधी कॉलनी? अहो ताई, ही बस तर गांधी कॉलनीला नाही जात. तुमच्या डोळ्यात काय कचरा गेला होता का? बसवर किती मोठ्या अक्षरात लिहिले, ही बस जुहीनगरला जाते. अरे बापरे, हे तुम्ही काय बोलताय भाऊ? पण मी आता काय करू? हे बघा, तुम्ही आता पुढच्या स्टॉपवर उतरून जा आणि तिथून रिक्षा पकडा. कुठून कुठून अशी लोक येतात काय माहिती. अडाणी कुठले? अरे माकड तोंडाच्या, काय बोलला रे तू? मला अडाणी बोललास का? अरे जर कुणाला काही माहिती नसेल तर समजून सांगायला पाहिजे ना. अशी इज्जत काढायची काय गरज आहे? मूर्ख कुठला. चला चला पुढे जा. हो हो चाललीच आहे मी. नालायक कुठला. मग पिंकी पुढच्या बस स्टॉपवर उतरून जाते. माझ्या नशिबाला हे लिंबू मिरची कोण मारले काय माहिती, जे माझ्याबरोबर असा नेहमीच घोटाळा होत असतो. आता लवकर पोचण्यासाठी मला माझ्या खिशातूनच पैसे घालवावे लागतील. मग पिंकी आता कॅबमध्ये बसून तिच्या कामावर पोहोचते. त्या कुटुंबामध्ये तनुजा, तिचा मोठा मुलगा अभय, सून मीरा आणि छोटा मुलगा अहमबरोबर राहत असते. अगं ए पिंकी, वेळ बघतीयस का तू? एवढा लेट का झाला तुला? अगं तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही? आणि त्यात तुझा तो डब्बा फोन बघेल त्यावेळी बंदच येत असतो. कुठे मेली होतीस तू? अहो मोठ्या मॅडम, जरा थांबा की. एकाच वेळी किती प्रश्न विचारताय तुम्ही? तुमचं बोलणं ऐकून माझं डोकंच बंद पडले बघा. ते काय झालं ना, मी जरा आज उशिराच उठले, म्हणून इकडे यायला पण मला उशीर झाला. अगं पण तू असं काय खाऊन झोपली होतीस जे सकाळ सकाळी तुझे डोळे नाही उघडत? अहो आई, हे तुम्ही काय बोलताय? जाऊ द्या ना तिला, ती थोडी ना रोज रोज लेट येते. अगं काय जाऊ दे तिला, आज तिनं केलंय म्हणजे ह्यापुढे पण ती असंच करेल. अगं या कामवाल्या बायकांचं असंच वागणं असतं. नाही हो मोठ्या मॅडम, असा कांड मी फक्त आजच केलाय, पण परत कधीच नाही होणार. आणि हे मी तुम्हाला पक्क सांगते. ते काय झाले ना, मला वाचता येत नाही, म्हणून मी एका माणसाला विचारून चुकीच्या बसमध्ये बसले. पण ते तर चांगले झालं की त्या बिंडोक कंडक्टरने मला निम्म्या रस्त्यातच उतरवून दिलं. ती बस तर दुसरीकडेच चालली होती आणि मी जर त्या बसमध्ये बसून गेले असते तर माझं तर आज कल्याणच झालं असतं. अर्धवट तर तू आहेसच. अगं तुला बसच्या पुढे काय लिहिलं आहे एवढं सुद्धा समजत नाही का? काय करणार आहेस तू पुढे आयुष्यात? अडाणी कुठली. अहो आई, असं नका बोलू ना तिला. हे बघ पिंकी, बसच्या पुढे काय लिहिले हे तुला समजायला पाहिजे ना. अगं या तर रोजच्या आयुष्यातच कामी येणाऱ्या गोष्टी आहेत. होय छोटी मॅडम, प्रयत्न तर तोच चालू आहे माझा. परत एकदा मी तुम्हा दोघींची पण माफी मागते, पण उद्याच्यानं असं नाही होणार. अगदी वेळेत येईल मी, आई शपथ. हो हो, मी पण बघते की तू किती वेळेत येतेस. चल जा आता, कामाला लाग. होय मॅडम. पिंकी आता तिच्या कामाला लागते
आणि मग दुपारी मीरा किचनमध्ये येऊन पिंकी बरोबर गप्पा मारायला लागते. हो छोटी मॅडम, हे बघा, आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन स्टाईलची भाकरी बनवून दाखवेल. अरे वा, दाखव दाखव. अभय आणि भाऊजी दोघांना पण भाकरी खूपच आवडते. आणि रात्री तर तू काम नाही करत ना, त्यामुळे मलाच बनवून द्यावी लागेल. मग काय, त्या दोघींचं बोलणं चालूच असतं. तेवढ्यात तेथे तनुजा येते. आईला, काय बोलताय मॅडम तुम्ही? अगं हो पिंकी, आणि मग ती माझी मावस सासू आहे ना, तिने आईंना खूप ऐकवलं. कारण आईंच्या हातचा तो हलवा खाऊन घरच्या सगळ्या लोकांचं पोटच बिघडलं होतं. देवा रे देवा, मोठ्या मॅडम तर लई डेंजरस दिसतायत. मग मी पण यापुढे त्यांच्या हातचा आता कधीच नाही खाणार. काय भरोसा, त्यांच्या हातचं खाऊन माझं पण पोट बिघडले तर. हो ना पिंकी, हे तू अगदी बरोबर बोललीस. तुम्हा दोघींचीही काय फालतूची बडबड चालू आहे? माझ्या पाठीमागे मला नावं ठेवताय का? काय? अहो नाही मोठ्या मॅडम, आम्ही लोकांच्या पाठीमागे वाईट कधीच नाही बोलत, नेहमी चांगलंच बोलतो. ते आम्ही तर जरा दुसऱ्याच विषयावर बोलत होतो, हो की नाही छोटी मॅडम? हो आई, आणि आम्ही तुमच्याबद्दल कधी वाईट बोलू शकतो का? तोंड बंद करा तुम्ही दोघीजण. सगळं समजतं मला. आणि मीरा, तुला काही कामधंदे नाही आहेत का? जिथे पिंकीसोबत बसून खिकी खुकू करत बसलीयस? अहो खिकी खुकू नाही आई, पिंकी तर मला भाकरी बनवायला शिकवतीये. ते सगळं तुला शिकायची काहीच गरज नाहीये. चल, तुझ्या रूममध्ये जाऊन बस. अहो पण आई, बोललं ना तुला एकदा, तुझ्या रूममध्ये जाऊन बस. आणि तू पिंकी, गपचूप तुझ्या कामावर लक्ष दे, नाहीतर मी तुझा गालच सुजवून टाकेल. अहो नको मोठी मॅडम, असं नका करू. मी देतीये ना लक्ष माझ्या कामावर, एकदम चांगल्या प्रकारे लक्ष देतीये मी. मग पिंकी तिचं काम करायला लागते आणि मीरा पण आता तिच्या रूममध्ये निघून जाते. मला मीराला या पिंकीपासून लांबच ठेवावं लागेल, कारण या दोघी पण काही शाण्या नाही आहेत. पुढे असंच एके दिवशी, अगं पिंकी, हे घे पैसे. हा काय विषय आता छोटी मॅडम, आज तर दिवाळी नाहीच आहे आणि माझा हॅपीवाला बड्डे पण नाहीये. मग एवढे पैसे तुम्ही मला कोणत्या खुशीत दिलाय? अगं पिंकी, हे पैसे तुझ्यासाठी नाही आहेत. आता थोड्या वेळात एक डिलिव्हरी माणूस येईल आणि ज्यावेळी तो तुला पार्सल देईल त्यावेळी तू त्याला 550 रुपये दे. कारण मी आणि आई आता बाजारात चाललोय आणि आम्हा दोघींना यायला थोडा उशीर होईल. अच्छा, असं आहे का? ठीक आहे मॅडम, मी देईल त्या माणसाला पैसे. मग तनुजा आणि मीरा आता बाजारात निघून जातात आणि मग थोड्या वेळानंतर डिलिव्हरी बॉय तेथे पार्सल घेऊन येतो. अहो डिलिव्हरीवाले भाऊ, हे घ्या, हे तुमचे पैसे पूर्ण आहेत ना? बहुतेक ही कामवाली बाई अडाणी आहे आणि हे तर तिच्या अवतारावरूनच समजत आहे. आणि हिला तर मी आरामात येड्यात काढू शकतो. काय मग भाऊ, उभ्या उभ्या कोणत्या विचारात गडून गेलात? सांगा ना लवकर. पूर्ण पैसे आहेत ना? माझ्याकडे चिक्कार कामं पडली आहेत, बोला पटकन. हो, पूर्ण आहेत पैसे. हे घ्या तुमचं पार्सल. बरं ठीक आहे, चला मग. धन्यवाद. हां. मग थोड्या वेळानंतर तनुजा आणि मीरा आता घरी येऊन जातात आणि त्यावेळी, अगं तू तर खूपच सुंदर ड्रेस मागवलायस, पण हा तर 550 रुपयेचा आहे आणि तू पिंकीला 600 रुपये दिले होतेस. हो आई, पिंकीकडून मला आता 50 रुपये परत घ्यायचे आहेत. पिंकी, दे बरं मला 50 रुपये. काय? कोणते 50 रुपये मॅडम? त्या डिलिव्हरीवाल्या भाऊने तर बोलला की पूर्ण पैसे आहेत. काय? पूर्ण पैसे आहेत? अगं पण असं कसं काय? मी तर तुला फक्त 550 रुपये द्यायला सांगितले होते आणि मी तुझ्या हातात 600 रुपये दिले होते. हे तुम्ही काय बोलताय छोटी मॅडम? म्हणजे मी त्या माणसाला 600 रुपये दिले? हो पिंकी. अरे देवा, मला वाटले की ते पैसे पूर्ण 550 रुपये आहेत. अगं हे तू काय करतेस पिंकी? लक्ष कुठे असतं तुझं? बघितलंस ना, हेच असतं अडाणी माणसावर विश्वास ठेवण्याचा परिणाम. आणि ज्या ज्या वेळी मी हिला बोलत होते त्या त्यावेळी तू मला शांत केलंस. आता बघ, हिच्या या अर्धवटपणामुळे पूर्ण 50 रुपये पाण्यात गेले. नालायक कुठली. माफ करा मॅडम,
मला खरंच माहिती नव्हतं की ते 600 रुपये आहेत. अगं पण तू एवढी अर्धवट कशी काय असू शकतेस? 550 आणि 600 रुपयातला तुला काही फरक नाही कळत का? अडाणी असण्याची पण एक हद्द असते. आणि तू तर आज ती पण पार केली आहेस. शाबाश. हे बघ पिंकी, आज तर तू माझं नुकसान केलंयस. पण देव ना करो उद्या तुझं काही नुकसान झालं तर किती वाईट होईल. तुला तुझ्या सवयी बदलल्या पाहिजेत आणि हुशार बनायला पाहिजे पिंकी. होय छोटी मॅडम, मला सगळं समजते. मी पण एक नंबरची बावळट आहे. पण तुम्ही चिंता नका करू हां. माझ्या पगारातून 50 रुपये कापून घ्या. तुमचं असं नुकसान करून मला पण काही बरोबर नाही वाटत आहे. अगं नाही पिंकी, काही विषय नाही. जाऊ दे. अगं असं कसं काय जाऊ दे? नाही नाही, हिच्या पगारातून 50 रुपये तू कापून घ्यायचेस आणि तेव्हाच जाऊन हिची अक्कल ठिकाण्यावर येईल. अहो पण आई. अगं तुझं पण बिन गेलं खड्ड्यात. जेवढं सांगितले तेवढंच कर. आणि यापुढे तिला असलं तसलं काही कामच नको देऊस ज्यामध्ये पैशाचा काही व्यवहार असेल. कारण आज तर तिने 50 रुपयाचं नुकसान केले, पण पुढे जाऊन ती हजारो रुपयाचं पण नुकसान करू शकते. अहो नाही मॅडम, असं नका ना बोलू. तू तर जरा गप्पच बस पिंकी. आली मोठी शहाणी. आणि आम्हाला काय माहिती की तुला लिहिता वाचता खरंच येतं की नाही ते, की तू खोटं मोठं नाटक करतीयस. त्या दिवशी पण तू बसमध्ये बसायचं नाटक केलंस आणि आज हे 50 रुपये एक्स्ट्रा देण्याचं नाटक. अगं असं पण असू शकतं ना की तुला त्या दिवशी उशीर झाल्यामुळे तू चुकीच्या बसमध्ये बसण्याचं नाटक केलंस आणि आज तर 50 रुपये हडपण्याच्या नादात तू परत अडाणी असल्याचं नाटक केलंस. काय? अहो आई, बास करा ना. किती ऐकवताय त्या बिचारीला. मला माहिती आहे ती असं मुद्दामून नाही करणार. होय मोठ्या मॅडम, मी खरंच अडाणी आहे आणि मी कशाला नाटक करेल. आणि 50 रुपये घेण्यासाठी असं कोण नाटक करतं बरं? मी तर आजपर्यंत कोणाचा 1 रुपया पण घेतलेला नाहीये. जे बी खाते ते स्वतःच्या मेहनतीचंच खाते. मग तनुजा तोंड वाकडं करून तिथून निघून जाते. पिंकी, आईंच्या वतीने मी तुझी माफी मागते. प्लीज त्यांचं बोलणं तू मनावर नको घेऊस. अहो छोट्या मॅडम, तुम्ही कशाला माझी माफी मागताय? जाऊ दे, मला त्यांच्या बोलण्याचं वाईट नाही वाटलं. मग पुढे एके दिवशी जेव्हा पिंकी काम करून तिच्या घरी जाते त्यावेळी तिच्या आईला खूपच ताप आलेला असतो. अरे बापरे, अगं आई, तू तर खूपच तापली आहेस ग. पिंकी बाळा, मी तुझीच वाट बघत होते ग. मला पटकन डॉक्टरांकडे घेऊन चल. होय आई, आत्ताच घेऊन जाते मी तुला. तू काळजी नको करूस, मी हाय ना. मग पिंकी तिच्या आईला डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि त्यावेळी ज्यांना आतमध्ये ॲडमिट केले तुम्ही त्यांचीच मुलगी आहात ना? होय डॉक्टर साहेब, मीच आहे ती. काय झालंय माझ्या आईला? सगळं व्यवस्थित आहे ना? त्यांना डेंग्यू झालेला आहे आणि आता त्यांना ॲडमिट करावं लागेल. काय? हो. मग सांगा, करायचं का त्यांना ॲडमिट? होय डॉक्टर, करून टाका. पण माझ्या आईला काही होणार तर नाही ना? सांगा ना डॉक्टर. नाही नाही, एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे. थोडा वेळ लागेल, पण त्या लवकरात लवकर बऱ्या होतील. मग पिंकीच्या आईला ॲडमिट केलं जातं आणि त्यामुळे पिंकीचे खूपच पैसे खर्च होतात आणि त्यामुळे पिंकी आता खूपच टेन्शनमध्ये येते. 2 वर्षा पहिला मी सावकाराकडून पैसे घेतले होते आणि तेव्हापासून आजपर्यंत दर महिन्याला ते माझ्याकडून पैसे घ्यायला येतात. पण या महिन्यात तर मी त्यांना काहीच नाही देऊ शकणार. काय करू काही बी समजत नाहीये मला. पिंकी हा विचार करतच असते. तेवढ्यात तिथे सावकार येतो आणि तो पिंकीकडून पैसे मागायला लागतो. काय? पैसे नाहीये म्हणजे काय? अहो साहेब, ते माझ्या आईला डेंग्यू झालाय आणि त्यामुळे माझे खूपच पैसे खर्च झाले. यावेळी माफ करा साहेब. आजपर्यंत मी तुमचे सगळे पैसे अगदी वेळेत दिलेत, पण यावेळी जाऊ द्या ना. पुढच्या महिन्यात मी तुम्हाला पूर्ण पैसे देईल. नाही नाही, असं नाही चालणार. जर तू मला आत्ता पैसे नाही दिलेस तर मला तुझ्या घरी डाका घालावा लागेल. तुझ्याकडे ती सोन्याची रिंग आहे ना? त्या दिवशी मी पाहिली होती, ती दे मला. काय? चल बाजूला हो. एवढं बोलून तो सावकार तिला धक्का मारतो
आणि तो तिच्या घरात घुसतो. यापुढे आता काय होईल जाणून घेण्यासाठी याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.